पेण शहरातील प्रकाश शिंगरूत यांच्या गुरांच्या गोठ्यातून काही जनावरांची चोरी झाली होती। पेणचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकानं कौशल्यपूर्ण तपास करून कल्याण येथील शहबाज इस्माईल शमसी उर्फ गोरू आणि अशफी डॅनियल मद्दू उर्फ एचपी यांना अटक केली आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं वाहन जप्त करण्यात आलंय। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी इब्राहिम इस्माईल मजीद उर्फ पापा हड्डी याला देखील समृद्धी महामार्गावर इगतपुरी टोल नाका येथून ताब्यात घेतलं। आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलीस पथकानं पाठलाग करून त्याला पकडलं। पेण तालुक्यातील वडखळ येथील अंगणवाडी शाळा नंबर 3 मध्ये मुलांच्या पोषक आहारात उंदीर सापडल्याने खळबळ उडाली होती। या संदर्भात चौकशी करून कारवाईचे आदेश त्वरित दिलेत। पुरवठादाराला नोटीस बजावली आहे। ज्यानं ते पॅकेट पुरवलं गेलं त्या संदर्भात चौकशी केली आहे, मात्र असं काहीही इतरत्र आढळलेलं नाही। संबंधित पालकांच्या आरोग्याची देखील माहिती घेतली आहे, मात्र सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही। अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीने भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे। पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आलंय। नवी मुंबई पोलीस दलामध्ये प्रचंड दबदबा असणारे अंमलदार म्हणून म्हात्रे यांची ओळख आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना पदक जाहीर करण्यात आलं। दरोडेखोर भिकू वाघमारेचा सामना करून त्याला अटक केल्याची नोंद पोलीस दप्तरी जितेंद्र म्हात्रे यांच्या नावावर आहे। गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांनी अंमलदार म्हणून संबंधित अधिकाऱ्यांची साथ केली होती। म्हात्रे यांना पोलीस दलातूनही रिवॉर्ड मिळाला आहे। गेल्या वर्षभरापासून खालापूर पंचायत समिती आपल्या दुर्लक्षपणामुळे पालीफाटा येथील एक्सप्रेस वे बायपासहून जाणाऱ्या रस्त्याला आणि ठाणे न्हावेहून येणाऱ्या नदीला लागून मोकळ्या जागेत डम्पिंग ग्राउंडसारखा कचरा टाकण्यात येत आहे। हा प्लास्टिक कचरा रात्रीच्या सुमारास थेट पेटवला जातो। त्यामुळे निघणाऱ्या धुरामुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असून कचऱ्यात असलेल्या प्लास्टिकसह इतर गोष्टींच्या धुरांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। तसंच कचरा नदीमध्ये देखील टाकून नदीचं पाणी दूषित केलं जात असल्याचं ग्रामस्थांमधून बोललं जात आहे। रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात 5 बेड डायलिसिस सेंटरचे उद्घाटन माजी पालकमंत्री तथा महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी राज्यात 400 पेक्षा अधिक डायलिसिस सेंटर उघडण्याचा सरकारचा हेतू असून म्हसळा ग्रामीण रुग्णालयात 32वा डायलिसिस सेंटर असल्याचं त्यांनी यावेळी कौतुक केलं। म्हसळा शहर आणि परिसरात रुग्णांना डायलिसिससाठी इतर तालुक्यात जावं लागत होतं, मात्र आता या रुग्णांची हेळसांड थांबणार असून त्यांना मोफत डायलिसिस सुविधा प्राप्त होणार आहे। दुर्गम भागातील आदिवासी वाडी तसंच सर्वसामान्य मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना देखील बदलत्या काळानुसार संगणक प्रणालीद्वारे शिक्षण घेता यावं या उद्देशानं उज्ज्वला चंदनशिव यांच्या उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था यांच्या संकल्पनेतून सुतारपाडा येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना संगणक वाटप करण्यात आलं। यासाठी लागणारा निधी अलिबागमधील दानशूर व्यक्तींच्या अनमोल सहकार्यातून जमा करण्यात आला। शाळेतील 48 मुलांना शिक्षणासाठी संगणकाचा वापर करता येणार असल्याचं त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं आणि उपस्थितांचे आभार व्यक्त केले। उरण वाहतूक शाखेच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालय नवघर उरण या शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा संपन्न झाली। स्पर्धेत इयत्ता 6वी ते 9वीच्या एकूण 307 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। त्यापैकी प्रत्येक वर्गामध्ये 3 विद्यार्थी असे एकूण 12 विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल दहीफळे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं। तसंच इतर सर्व विद्यार्थ्यांना देखील स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्टिफिकेट वाटप करून गौरवण्यात आलं। वाशिवली वाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाला 8 वाड्यांमधील 2500 महिला आणि मुली उपस्थित होत्या। यावेळी वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्या जयश्री वाघमारे यांनी भारत मातेचा आणि हुतात्मा नाग्यादादा यांच्या मूर्तीचं पूजन केलं। यावेळी निंबोडा दांडवाडीमधील महिलांनी पारंपरिक नाच केला। यानंतर हळदी कुंकू आणि वाण देण्यात आलं। कार्यक्रमाला वाशिवली वाडीतील महिला बचत गटाचे मोलाचे सहकार्य लाभलं। वनवासी कल्याण आश्रमाच्या जयश्री वाघमारे, जयश्री घोडविंदे आणि माई पवार यांनी महिलांचे आभार मानले। अपघात टाळण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मिळणारं ज्ञान अतिशय महत्वाचं आहे। हे आत्मसात केल्यास रस्त्यावर मार्गक्रमण करणारे सुरक्षित राहतात असं आवाहन अपर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य सुरेश कुमार मेकला यांनी केलं। पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र यांच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान 2025
अभियान राबवण्यात आले। यावेळी महामार्गावरील अपघात आणि आपत्कालीन प्रसंगी सातत्यानं मदतकार्य करणाऱ्या संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, पोलीस यांचा सत्कार डॉ. मेकला यांच्या हस्ते करण्यात आला। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।